हां. एका रिकाम्या भांड्यात पाणी ओतण्याची कल्पना करूया आपण. जर त्या भांड्याला तळाशी एक लहानसं छिद्र असेल, तर आपण कितीही शुद्ध आणि उत्तम दर्जाचं पाणी वरून ओतलं, तरी ते भांडे कधीच भरणार नाही. ते पाणी शेवटी वाहूनच जाणार. बरोबर. आणि अनेकदा शिकवणं आणि शिकणे या प्रक्रियेकडे आपण असंच पाहतो. म्हणजे एका बाजूला ज्ञानाचा कलश आहे आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्याचं रिकामं मन. ज्ञान ओतलं की काम संपलं. पण पण वास्तवात तसं अजिबात नसतं. हो ना, जेव्हा आपण या प्रक्रियेकडे खऱ्या अर्थाने आणि एका शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की ती केवळ माहितीची देवाणघेवाणच नसते. म्हणजे विद्यार्थ्याच्या मनाच्या भांड्याला भीतीचं, तणावाचं किंवा गोंधळाचं एखादं छिद्र तर नाही ना. हे ओळखणं आणि ते समजून घेणं यामागे एक अत्यंत गुंतागुंतीचं विज्ञान काम करत असतं. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. आपण अनेकदा शिकण्याला एका यांत्रिक क्रियेशी जोडतो. पण माहिती देणं वेगळं आणि त्या माहितीवर विद्यार्थ्याच्या मेंदूत प्रक्रिया होऊन त्याचं खऱ्या ज्ञानात रूपांतर होणं वेगळं. या प्रवासात अनेक अदृश्य मानसिक आणि सामाजिक घटक अत्यंत सक्रियपणे काम करत असतात, ज्यांच्याकडे खरं तर अनेकदा दुर्लक्षच केलं जातं. आणि म्हणूनच आजच्या या विशेष सखोल विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय केवळ शिक्षकांसाठी मर्यादित नाहीये, तर ज्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची, मानवी मन समजून घेण्याची आवड आहे, त्या प्रत्येकासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच. आपल्याकडे आज अध्यापन प्रतिमाने, म्हणजे ज्याला आपण टीचिंग मॉडेल्स म्हणतो, त्यावरील काही अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन आधारित नोट्स उपलब्ध आहेत. या माहितीच्या आधारे आपण 2 प्रमुख विचारधारांचं रहस्य उलगडणार आहोत. एक म्हणजे सामाजिक अंतरक्रिया आणि दुसरं वर्तन परिवर्तन. आणि या स्रोतांचं महत्त्व यासाठी जास्त आहे कारण जेव्हा आपण मॉडेल्सबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ पाठांतराच्या पलीकडे जाऊन मानवी मन कसं काम करतं याच्या मुळाशी जात असतो. अगदी बरोबर. चला तर मग हे थोडं सोपं करून पाहूया. थेट या प्रकारांकडे वळण्यापूर्वी मूळ प्रतिमान किंवा मॉडेल म्हणजे नक्की काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार प्रतिमान्या म्हणजे केवळ शिकवण्याच्या पद्धती नाहीत, ते विचार आणि कृतींचं एक संयोजन आहे. म्हणजे हे एखाद्या स्वयंपाक्याने केवळ कढईत साहित्य टाकण्यासारखं नाहीये, तर एका मास्टर शेफने विशिष्ट चव आणि अनुभव देण्यासाठी तयार केलेल्या सायंटिफिक रेसिपीसारखं आहे. क्या बात आहे, खूप छान उपमा आहे ही. हो ना, जिथे तापमानापासून ते साहित्याच्या प्रमाणापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अचूक विचार केलेला असतो. तर मग मला सांगा, ह्या आराखड्याचा वापर करणारे शिक्षक हे एक प्रकारे मानवी मनाचे इंजिनियर आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? इंजिनियरची उपमा ऐकायला चांगली वाटते, पण त्यात एक मोठी मेख आहे. ती काय? बघा, एक इंजिनियर निर्जीव विटा, सिमेंट आणि लोखंड वापरून इमारत बांधतो. लोखंडाचा ताण किंवा सिमेंटची मजबूती कधीही अचानक बदलत नाही. पण इथे शिक्षकांना एका अत्यंत जिवंत, भावनाप्रधान आणि सतत बदलणाऱ्या मानवी मनावर काम करायचं असतं. अरेच्या, हा विचार मी केलाच नव्हता. म्हणजे मन हे कायम बदलत असतं. अगदी तेच. त्यामुळे हे आराखडे म्हणजे एखादा साचा नसून ती एक प्रवाही आणि वैज्ञानिक टूलकिट आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे मॉडेल शिक्षकाची कृती आणि विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया यांच्यात एक पूल तयार करतं. म्हणजे विद्यार्थी वर्गात बसून केवळ निष्क्रियपणे ऐकत नाही. बरोबर. बरोबर. या प्रतिमानांमुळे त्याच्या मेंदूला विशिष्ट मार्गाने विचार करण्याची चालना मिळते. हे प्रतिमान एका अर्थाने विद्यार्थ्याच्या बौद्धिक आणि भावनिक विकासाचा एक नकाशाच तयार करतं. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. निर्जीव विटा आणि जिवंत मानवी मन यातील फरक खूपच मोठा आहे. म्हणजे जर शिक्षक हे अशा प्रवाही मनाला आकार देत असतील, तर ते नक्की कशाची निर्मिती करत आहेत? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्या मुख्य विचारधारेत मिळतं. ती विचारधारा म्हणजे सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने किंवा सोशल इंटरॅक्शन मॉडेल्स. ओके. म्हणजे यावरून असं दिसतं की शिक्षक केवळ एका विद्यार्थ्याला घडवत नाहीत, तर ते वर्गाच्या 4 भिंतींच्या आत एक संपूर्ण समाज घडवत आहेत. अगदी बरोबर. ही प्रतिमाने विद्यार्थ्यांचा समाजातील सहभाग, लोकशाही मूल्य आणि व्यक्तींमधील संबंधांचा विकास करण्यावर केंद्रित आहेत. आणि या विचारधारेचा मूळ गाभाच हा आहे की माणूस हा समाजशील प्राणी आहे. एकटेपणात माणूस फार कमी शिकतो. ही तर खरंच आहे. त्याचं खरं शिक्षण तेव्हा होतं जेव्हा तो इतरांशी संवाद साधतो, मतभेद अनुभवतो आणि त्यातून मार्ग काढतो.
हर्बर्ट थेलन यांचं समूह अन्वेषण प्रतिमान किंवा डोनाल्ड ऑलिव्हर यांचं न्यायतत्व शास्त्रीय प्रतिमान यांसारख्या समाजशास्त्रज्ञांनी यावर प्रचंड काम केलंय. मला या न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमानावर म्हणजे ज्युरिस्प्रुडेन्शियल इन्क्वायरीवर थोडं थांबायचं आहे, कारण नुसती नावे वाचून याचा खरा अर्थ समजत नाहीये. नक्कीच. डोनाल्ड ऑलिव्हर यांचं हे मॉडेल नक्की कसं काम करतं, आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊ शकतो का? हो, अगदी साध्या उदाहरणाने सांगते. कल्पना करूया की एका वर्गात भूगोलाचा तास सुरू आहे आणि विषय आहे धरण बांधणी. ओके. आता सामान्य पद्धतीनं शिकवायचं तर शिक्षक सांगतील की धरण कसं बांधतात, त्याचे फायदे काय वगैरे. पण ऑलिव्हर यांचं मॉडेल वापरलं तर शिक्षक विद्यार्थ्यांसमोर एक पेचप्रसंग उभा करतील. म्हणजे कसं? ते सांगतील की बघा, एका नदीवर धरण बांधायचंय, शहराला वीज आणि पाणी मिळणार आहे, पण दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार आहेत. आता तुम्ही निर्णय घ्या. बापरे, म्हणजे थेट विद्यार्थ्यांवरच एवढी मोठी जबाबदारी? होय, पण नुसती जबाबदारी नाही. विद्यार्थी 2 गटात विभागले जातात आणि ते केवळ माझं म्हणणं बरोबर असा नुसता वाद घालत नाहीत. मग ते काय करतात? त्यांना संविधानातील न्याय, समानता आणि मानवी हक्क या मूल्यांच्या आधारावर आपापले मुद्दे मांडावे लागतात. ते एका न्यायाधीशासारखा विचार करू लागतात. एका शहराच्या सुखासाठी एखाद्या गावाची आहुती देणं न्यायाला धरून आहे का, यावर चर्चा होते. अरे वा, म्हणजे या प्रक्रियेतून विद्यार्थी केवळ धरणाबद्दल शिकत नाहीत, तर ते सहिष्णुता, दुसऱ्याचं मत ऐकून घेणं आणि लोकशाही प्रक्रियेतून प्रश्न कसे सोडवायचे हे प्रत्यक्ष अनुभवतात. अगदी तेच. हे अत्यंत प्रभावी वाटतंय. याच पद्धतीनं जॉर्ज शेफल यांचं भूमिका पालन किंवा रोल प्लेइंग मॉडेलही काम करत असणार, जिथे विद्यार्थी थेट एखाद्या सामाजिक घटकाची भूमिका निभावतात. हो, तसंच काहीसं. पण इथे माझ्या मनात एक अत्यंत व्यावहारिक शंका येते. कोणती शंका? म्हणजे हे सर्व ऐकायला अत्यंत आदर्श आणि भारी वाटतं, पण यामुळे वर्गात प्रचंड गोंधळ उडणार नाही का? लहान मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना न्यायतत्वानुसार विचार करायला लावणं, भूमिका करायला देणं, म्हणजे हे तर वर्गाचं रूपांतर एका छोट्या संसदेत करण्यासारखं आहे. आणि आपल्या संसदेत किती गोंधळ असतो हे आपण पाहतोच. मग हा गोंधळ शिक्षणासाठी मारक नाही का ठरणार? हा एक अतिशय नैसर्गिक प्रश्न आहे आणि अनेक शिक्षकांना सुरुवातीला असंच वाटतं. पण इथेच शिक्षकाचं आणि या आराखड्याचं खरं कौशल्य पणाला लागतं. असं काय? जर आपण याचा व्यापक संदर्भ पाहिला तर वरवर दिसणारा हा जो गोंधळ आहे ती खऱ्या अर्थाने एक अत्यंत शिस्तबद्ध आणि हेतुपुरस्तर निर्माण केलेली प्रक्रिया असते. थेलिन आणि ऑलिव्हर यांच्यासारख्या तज्ज्ञांना हाच सकारात्मक संघर्ष अपेक्षित आहे. अच्छा, म्हणजे हा संघर्ष मुद्दाम घडवून आणला जातो? हो ना. शाळेचा उद्देश केवळ शांतता राखून एकांगी माहिती देणं हा नाहीये. भविष्यातील गुंतागुंतीच्या जगासाठी मुलांना तयार करणं हा आहे. बरोबर. जेव्हा वर्गात मतभेद होतात आणि शिक्षक त्या मतभेदांना न्याय आणि तर्कशुद्ध विचारांच्या चौकटीत आणतात, तेव्हा तो गोंधळ राहत नाही, तर तो लोकशाहीचा सराव बनतो. म्हणूनच याला गोंधळाचं व्यवस्थापन करून त्यातून समाज घडवण्याचं शास्त्र म्हटलं जातं. गोंधळाचे व्यवस्थापन करून त्यातून समाज घडवणे ही संकल्पना खूपच सखोल आहे. पण मग असाही विचार येतो की जेव्हा त्या छोट्या संसदेत वादविवादामुळे एखाद्या विद्यार्थ्यावर खूप मानसिक ताण येतो, तेव्हा काय? हां, बरोबर आहे. क्लिष्ट समीकरण सोडवणं किंवा विज्ञानातील एखादा अचूक प्रयोग करणं यांसारखी थेट कौशल्य शिकायची आहेत, तिथे चर्चा आणि वादविवाद करून उत्तर मिळणार नाही. अजिबात नाही. तिथे अचूकता हवी असते. मग अशावेळी काय करावं? आणि इथेच आपल्या संदर्भ सामग्रीतील दुसरी विचारधारा काम येते, जिचं नाव आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने किंवा बिहेवियर मॉडिफिकेशन. बरोबर. सामाजिक अंतरक्रिया कितीही महत्वाची असली तरी मानवी जीवनातील प्रत्येक गोष्ट संवादाने शिकता येत नाही. जेव्हा प्रश्न विद्यार्थ्याच्या वैयक्तिक मानसिक भीतीचा किंवा एकाग्रतेचा असतो, तेव्हा त्याला समाजातून बाजूला काढून त्याच्या स्वतःच्या अंतर्गत मानसिक स्थितीवर काम करावं लागतं. आणि ही दुसरी विचारधारा पूर्णपणे मानसशास्त्रावर म्हणजे सायकोलॉजीवर आधारित आहे. आणि ह्या नोट्समधील हाच भाग मला सर्वात जास्त रंजक वाटला. कारण जर आपण नीट पाहिलं तर पहिला गट हा समाजशास्त्रज्ञांचा होता, जे बाह्य जगाकडे पाहत होते. पण हा दुसरा गट मानसशास्त्रज्ञांचा आहे, जसे की स्किनर, वोल्फ आणि गॅग्ने. अगदी बरोबर. हे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मनस्थितीवर काम करत आहेत. म्हणजे हे एखाद्या विद्यार्थ्याच्या मेंदूचं जणू ट्रबल शूटिंग मॅन्युअल असल्यासारखं वाटतंय मला.
एखादा बिघाड झाला की तो दुरुस्त करण्यासाठी वापरलं जाणारं मॅन्युअल. तुमची ही ट्रबल शूटिंग मॅन्युअलची उपमा आकर्षक असली तरी मी इथं थोडा वेगळा विचार मांडू इच्छिते. बरं, सांगा. मानवी मेंदू हे काही एखादं मशीन नाहीये ज्याचा एखादा भाग खराब झाला की आपण मॅन्युअल वाचून तो बदलू शकतो. इथे दुरुस्ती करण्यापेक्षा पुनर्प्रोग्रॅमिंग किंवा अनलर्निंग म्हणजे शिकलेली चुकीची भीती विसरणं हे जास्त महत्वाचं असतं. म्हणूनच या शास्त्रज्ञांचं काम खूप नाजूक आहे. हे तुम्ही खूप महत्वाचं स्पष्टीकरण दिलंत. मग हे शास्त्रज्ञ नक्की कसं काम करतात? उदाहरणार्थ B.F. स्किनर यांच्या नावाचा उल्लेख नोट्समध्ये अनेकदा आला आहे. स्किनर यांनी मांडलेला संभावनीयता व्यवस्थापन किंवा कंटिंजन्सी मॅनेजमेंट हा सिद्धांत नक्की काय आहे? हे शब्द वाचायला खूप जड वाटतात. हे शब्द जड आहेत, पण याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेली आहे. संभाव्यता म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची शक्यता. ओके. आणि त्याचं व्यवस्थापन करणं म्हणजे अशा वातावरणाची निर्मिती करणं जिथे योग्य वर्तन घडून येण्याची शक्यता सर्वाधिक असेल. जर हे केलं तर तो परिणाम मिळेल, हे सूत्र यात वापरलं जातं. म्हणजे शिक्षा आणि बक्षीस? यासारखं वाटू शकतं, पण हे केवळ शिक्षा किंवा बक्षीस यापुरतं मर्यादित नाही. स्किनरच्या मते आपण विद्यार्थ्याच्या सभोवतालचं पर्यावरण असं बदलतो की त्याला योग्य दिशेने जाणं सर्वात सोपं वाटू लागतं. अरे वा, हे कसं शक्य आहे? मोठ्या आणि कठीण वाटणाऱ्या कामाचं अत्यंत छोट्या, साध्या आणि सहज पार करता येणाऱ्या टप्प्यांत विभाजन करायचं, जेणेकरून विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर यशाची जाणीव होईल. हे या व्यवस्थापनाचं मुख्य सूत्र आहे. म्हणजे जर एखाद्याला गणिताची प्रचंड भीती वाटत असेल तर त्याला एकदम मोठं समीकरण न देता त्याच्याकडून छोट्या छोट्या आकडेमोडी करून घेणं आणि प्रत्येक यशावर त्याचा आत्मविश्वास वाढवणं. अगदी तेच. हे खूपच अर्थपूर्ण आहे. आणि याच नोट्समध्ये वोल्फ यांचंही अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिसतंय. वोल्फ यांनी मानसिक तणाव कपातीकरण विकसित केलं. याचा नक्की अर्थ काय? वोल्फ यांचं काम हे खऱ्या अर्थाने मानसोपचाराच्या म्हणजे थेरपीच्या अत्यंत जवळ जाणार आहे. वोल्फ यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ओळखली. मानवी शरीर आणि मेंदू एकाच वेळी दोन परस्पर विरोधी अवस्थांमध्ये राहू शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही एकाच वेळी रिलॅक्स आणि चिंताग्रस्त राहू शकत नाही. जर विद्यार्थ्याच्या मनात परीक्षेची किंवा शिक्षकाची प्रचंड भीती असेल तर त्याचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतो. लढा किंवा पळा. बरोबर. अशा अवस्थेत मेंदूचा विचार करणारा भाग चक्क काम करणं थांबवतं. अशा तणावग्रस्त मनाला तुम्ही जगातील सर्वात उत्तम मॉडेल दिलं तरी तो काहीही ग्रहण करू शकणार नाही. हे खूपच भयानक पण सत्य वास्तव आहे. भीतीमध्ये शिक्षण अशक्य आहे. म्हणूनच वॉल्फ यांचं तंत्र अत्यंत महत्त्वाचं ठरतं. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक स्वतःच्या शरीराला आणि मनाला शांत करण्याचं तंत्र शिकवलं जातं. श्वासावर नियंत्रण ठेवणं यांसारख्या पद्धतींचा वापर करून त्यांच्यामधील भीतीचं उच्चाटन केलं जातं. वॉल्फ यांनी आत्मविश्वास प्रशिक्षण देखील दिलंय. अनेक विद्यार्थ्यांना उत्तर माहीत असतं पण ते बोलू शकत नाहीत. त्यांच्या मनातील हा संघर्ष कमी करून नैसर्गिक प्रकटीकरण वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे आधी मनाची मशागत करायची, तण काढून टाकायचं आणि मगच ज्ञानाचं बीज पेरायचं. क्या बात आहे. अगदी बरोबर. आणि एकदा का विद्यार्थ्याचं मन शांत झालं की मग प्रवेश होतो गॅग्ने यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमानाचा, म्हणजे डिरेक्ट ट्रेनिंगचा. गॅग्ने यांच्या या प्रशिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट हे वर्तनात आणि कौशल्यात अत्यंत अचूक सुधारणा घडवून आणणं हे आहे. म्हणजे हे एखादा तिरंदाजाला बाणाचा नेम अगदी अचूक मध्यभागी कसा लावायचा हे शिकवण्यासारखं आहे. बरोबर? अगदी तंतोतंत. गॅग्ने यांचं मॉडेल हे विशिष्ट आणि मोजता येण्याजोगी कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. जशी सामाजिक प्रतिमाने नागरिक घडवतात तशी ही वर्तन प्रतिमाने व्यक्तीची भीती आणि अचूक कौशल्य हाताळतात. आता जर आपण या संपूर्ण चर्चेचा एक व्यापक विचार केला तर आपल्याकडे दोन पूर्णपणे भिन्न साधने आहेत. एक साधन समाजासाठी आणि दुसरं साधन मानवी मनासाठी. पण एखाद्या शिक्षकासमोर जेव्हा 35-40 विद्यार्थ्यांचा वर्ग असतो तेव्हा खरा प्रश्न असा उभा राहतो की कोणत्या वेळी नक्की कोणतं साधन वापरायचं. हे कसं ठरतं? यासाठी आपल्या स्रोतांमध्ये एक अत्यंत स्पष्ट असा शैक्षणिक निदान तक्ता दिलेला आहे. आणि हा निदान तक्ता म्हणजे या संपूर्ण अध्यापनशास्त्राचा जणू अर्कच आहे. हा तक्ता शिक्षकांना गोंधळातून बाहेर काढतो. एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर जसे लक्षणावरून आजाराचं मूळ शोधतात आणि मग औषध देतात, तसंच हा तक्ता शिक्षकाला अचूक निदानासाठी मदत करतो.
हे अगदी वैद्यकीय निदानासारखंच आहे. समजा एखाद्याला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर पायाला प्लास्टर लावून चालत नाही. तसंच वर्गाचं असतं. जर उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवण्याचं असेल तर हा तक्ता स्पष्ट सांगतो की तिथे सामाजिक अंतर्क्रिया वापरावी लागेल. अगदी बरोबर. तिथे थॅलन किंवा शेफल यांचा वापर करावा लागेल. आणि जर उद्दिष्ट सामाजिक प्रश्नांची उकल असेल तरीही सामाजिक अंतर्क्रियाच कामी येईल, जिथे बायरन किंवा ऑलिव्हर यांचं मॉडेल वापरता येईल. पण दुसरीकडे जर विद्यार्थ्यांच्या चिंता आणि ताण कमी करायचा असेल तर तिथे त्यांना भूमिका करायला लावणं उपयोगाला येणार नाही. उलट त्यांचा ताण वाढेल. हो ना, आधीच घाबरलेत ते. तिथे वर्तन परिवर्तन विचारधारेचाच आधार घ्यावा लागेल. तिथे स्किनर किंवा वुल्फ यांचं तंत्र वापरावं लागेल. आणि जर वर्तनात थेट सुधारणा आणि कौशल्य निर्मिती करायची असेल तर गॅग्ने यांचं प्रशिक्षण वापरावं लागेल. म्हणजे जर आपण एकाच विद्यार्थ्याचा विचार केला, ज्याला एखादा विषय शिकायचा आहे पण त्याला त्याची खूप भीती वाटते, तर एका शिक्षकाला आधी वुल्फचं तंत्र वापरून त्याची भीती कमी करावी लागेल. मग गॅग्नेचं प्रशिक्षण वापरून त्याला कौशल्य शिकवावं लागेल आणि शेवटी ऑलिव्हरचं तंत्र वापरून त्या कौशल्याचा समाजासाठी कसा वापर करायचा हे शिकवावं लागेल. तुम्ही या सगळ्या मॉडेल्सचा जो अत्यंत सुंदर समन्वय साधलात त्यालाच खऱ्या अर्थाने दी एज्युकेटर्स ब्ल्यूप्रिंट म्हणतात. एक उत्कृष्ट शिक्षक कोणत्याही एकाच पद्धतीचा अंधेपणाने पाठपुरावा करत नाही. तो परिस्थितीनुसार आपली साधने बदलत असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निदान तक्ता केवळ शाळेतील शिक्षकांसाठीच लागू होतो असं नाही. हा विचार आपल्या सर्वांसाठी एक उत्तम धडा आहे. नक्कीच. जर आपण कॉर्पोरेट जगाचा विचार केला तर एका टीम लीडरला सुद्धा कधी गॅग्नेप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांना अचूक प्रशिक्षण द्यावं लागतं, तर कधी थेलेनप्रमाणे टीममध्ये सर्वांना सामावून घेण्याची भावना रुजवावी लागते. बरोबर आहे. एखाद्या पालकाला सुद्धा आपल्या मुलाचा ताण कमी करण्यासाठी आधी त्याचं मन शांत करावं लागतं आणि मग त्याला सामाजिक भान देण्यासाठी ऑलिव्हर यांच्या तत्वांचा आधार घ्यावा लागतो. परिस्थितीनुसार साधने बदलण्याचं हे जे कौशल्य आहे तोच एक उत्तम मार्गदर्शक बनतो. तर आजच्या या अत्यंत रंजक आणि सखोल विश्लेषणातून आपण काय पाहिलं? आपण पाहिलं की शिकवणे ही साधी प्रक्रिया नसून ती समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचा एक वैज्ञानिक समतोल आहे. आणि हे ज्ञान केवळ वर्गखोलीपुरतं मर्यादित नाहीये. मानसिक ताणतणाव हाताळण्यासाठी आणि लोकांशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठी याचा वापर कोणीही करू शकतो. खरंच हे विश्लेषण खूपच डोळे उघडणारं होतं. पण जाता जाता माझ्या मनात एक अत्यंत वेगळा विचार समोर येतोय. कोणता विचार? आजकाल आपण पाहतोय की कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा काळ अतिशय वेगाने वाढत आहे. जर आपण या मॉडेल्सचा विचार केला तर गॅग्ने यांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचं काम एखादा एआय अल्गोरिदम कदाचित मानवापेक्षाही अधिक अचूक करू शकेल. न थकता आणि वेगाने करू शकेल. पण जेव्हा प्रश्न डोनाल्ड ऑलिव्हर यांच्या न्यायतत्वाचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवण्याचा येतो, किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील ताण ओळखून वोल्फ यांच्या तंत्रानुसार त्याला शांत करण्याचा प्रसंग येतो, तेव्हा हे काम एखादा अल्गोरिदम करू शकेल का? खूपच कळीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. हो ना, की तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मनाला भावनिक आकार देण्यासाठी या मानवी सामाजिक अंतर्क्रिया प्रतिमानांचीच आणि एका जिवंत शिक्षकाचीच गरज भासत राहील. हा अंतर्मुख करणारा प्रश्न आज आपण ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी इथेच सोडून देऊया. अशाच एका नव्या विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.